नमस्कार, मी रचना विचारे. प्रवास फक्त PMPMLच्याच बसने असा ठाम निर्धार पुणेकरांनी केला आणि आज सर्वच पुणेकर सकाळपासून फक्त पुण्याच्या बसनेच प्रवास करतायत. आणि या उपक्रमाला अर्थात सकाळ माध्यम समूहाच्या उपक्रमाला सर्व स्तरातून छान असा प्रतिसाद मिळतोय. आणि असाच एक सुंदर पाठिंबा देण्यासाठी आज माझ्या स्टुडिओत आहेत दोन छान पाहुणे, शीतल क्षीरसागर नमस्कार आणि रमेश रोकडे. नमस्कार. अर्थात दोघांची ओळख करून द्यायची म्हणजे हेच सांगायला पाहिजे की काशीनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेलं एक नाटक अर्थात गारंबीचा बापू नव्या संचात हे नाटक आता सादर होत आहे. रंगभूमीवर त्याचे प्रयोगही आता दाखल झालेले आहेत. आणि त्याच नाटकातले राधा आणि दिनकर आज माझ्याबरोबर स्टुडिओत आहे. आपण त्यांच्याशीच थोडासा संवाद साधणार आहोत. पुण्याच्या बसने आपण जसा प्रवास करतो, अर्थात पुणेकर आज या अर्थात सगळ्याच पुणेकर आज पुण्यातल्या बसने प्रवास करतात. तसेच हे दोन कलाकार सुद्धा मुंबईतून पुण्याकडे जात असतात. मुंबईतून पुण्याच्या प्रवासाला जाण्याआधी त्यांच्या जरा कारकिर्दीचा प्रवासही जाणून घेणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून थेट तुझ्याकडेच वळते राधा. आज तुला शीतल न म्हणता राधाच म्हणणं जास्त गरजेचं वाटतंय मला. हरकत नाही. मुंबईतून पुण्याला जात असता दौऱ्यासाठी, अर्थात प्रोडक्शनची बस असते. पुण्याची बस वेगळी, प्रोडक्शनची बस वेगळी. तर तुमच्या प्रोडक्शनच्या बसला सुद्धा काहीतरी अडथळे येत असतील पुण्यातल्या दौऱ्याला जाताना, तर त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की ट्रॅफिकची समस्या ही आता सगळ्याच शहरांमध्ये आहे भारतातल्या. त्यात पुणे हे इतकं वाढतंय आज, म्हणजे 1998 सालापासून किंवा त्याही आधीपासून मी नाटकाच्या निमित्ताने आणि शूटिंगच्या निमित्ताने पुण्याला जाते. पुणे जे विस्तारतंय ना, ते विस्तारताना मी स्वतः बघितलंय टप्प्याटप्प्याने. आणि त्यावेळेला जी गंभीर समस्या होती ती आता खूपच जास्त जटिल झाली असं मी म्हणते. आणि असं बऱ्याचदा होतं की बालगंधर्वला आम्हाला पोचायचं असतं आणि त्या वेळामध्ये पुण्यात शिरल्यानंतर जवळजवळ 1.5-2 तास आम्ही नुसते तिथे पोचण्यासाठी म्हणून वाट काढत असतो. आणि असं एकदा दोनदा रणांगणच्या प्रयोगालाही झालेलं आहे. रणांगण नावाचं नाटक करत असताना की आम्ही इतक्या कमी वेळात तिथे पोचलो होतो की नंतर मात्र खूप धावपळ झाली. तर हा काय म्हणूया प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही सुद्धा कलाकारांनी फेस केलेला आहे. बरोबर. तर शीतल बरोबर रमेश, तू रणांगण नाटकात काम केलं होतं आणि तेव्हापासूनचा खरं तर हा तुमचा एकत्रित प्रवास म्हणायला हरकत नाही, एकत्र कारकीर्द सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. खरं तर रणांगणाच्या प्रयोगाच्या वेळेला अडथळे आलेले, जसं शीतलने म्हणायचं, अर्थात तुलाही ते अडथळे जाणवले असतील. हा, अडथळे जाणवले. म्हणजे ऍक्च्युली बालगंधर्व नाट्यगृहाच्या बरोबर समोरच्या फुटपाथवरती आम्ही उभे होतो आणि आम्हाला रोड क्रॉस करून आम्हाला बालगंधर्व नाट्यगृहात आम्हाला शिरायचं होतं. पण आम्हाला रोड क्रॉस करता येईना. मग आम्ही कलाकार मंडळी म्हणाले चल आपण आता ऑटो करूया आणि ऑटोने जाऊया असं. आणि अक्षरशः आम्ही ऑटो केली आणि नंतर रोड क्रॉस करून बालगंधर्वला गेलो. म्हणजे फक्त एक रस्ता क्रॉस करण्यासाठी तुम्हाला ऑटोचा आधार घ्यावा लागला. आणि पुण्याला तर माझं नेहमीच असं होतं की मला रस्ता क्रॉस करायचा असेल तर कोणाची तरी मदतीची गरज लागतेच लागते. म्हणजे आणि बालगंधर्वच्या इकडे आम्ही बऱ्याचदा आम्ही फिरतो, प्रयोगाच्या आधी म्हणा किंवा प्रयोगानंतर. मग त्यावेळेला 98ची गोष्ट मी सांगतोय, त्यावेळेला आम्हाला जास्त सायकल्स, मोटरसायकल्स, यानंतर हळूहळू असा प्रवास दिसला आम्हाला की आधी सायकल दिसायच्या, नंतर मोटरसायकल दिसायला लागल्या, आता कार्स दिसायला लागल्या. आणि आता तिन्ही सायकल पण असते, मोटरसायकल पण असते, कार पण असते. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आता पुणे बस दिवस सुरू केलेला आहे, तो मला हे सुरुवातीला संकल्पना इतकी आवडली खरं म्हणजे की असं होऊ शकतं. आणि मी याच्याकडे असं बघतो की सकाळच्या माध्यमातून आणि सामच्या माध्यमातून पुणे बस सेवा ही आहे जी सुरू होते, नवीन म्हणजे एक नवी सकाळ सुरू होते ह्या माध्यमातून. आणि ही सुरुवात मला वाटतं पुण्यापासून झालेली आहे. पुण्याकडे एक आपण ह्या इतिहास या दृष्टिकोनातून बघतो आणि हा सुद्धा एक इतिहास पुण्यातनं होतोय. आणि मला असं वाटतं की देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक शहरातल्या बस सेवा ह्या अशाच पद्धतीने रोजच्या रोज आपल्याला काय म्हणतात त्याला, तो दिवस आपण साजरा केला पाहिजे. बरोबर. तुम्हा दोघांशी थेट संवाद नंतर साधणारच आहे. अर्थात पुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही मला जाणून घ्यायचं, तुम्हा मुंबईकरांकडून काय वाटतं तेही मला जाणून घ्यायचं. पण आता पुण्याला जाऊया. पुणे बस डेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी कात्रज डेपोमध्ये जाऊन स्वयंसेवक, पोलीस आणि नगरसेवकांशी नेमकी काय चर्चा केली ती पाहूया. सगळ्या डेपोजवरती एक उत्साहपूर्ण वातावरण आहे. आत्ता आपण आलो आहोत कात्रज डेपोवरती. आपल्याबरोबर आहेत इथल्या स्थानिक नगरसेविका कल्पनाताई थोरवे शिवसेनेच्या. ताई, काय म्हणाल? आजचा हा खरोखर पुण्याच्या दृष्टीनं, सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक दिवस आहे. तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्या कशा पद्धतीने इथं प्रवाशांचं स्वागत करतात, त्यांना प्रोत्साहन देतात? आम्ही इथल्या बसस्टॉपवर किंवा जे लोक जमलेले ड्रायव्हर, कंडक्टर, त्यांना आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सकाळतर्फे आणि महानगरपालिकेतर्फे हा चांगला उपक्रम राबवला आहे. पेट्रोलचे जे दरवाढ झालेली आहे त्या दरवाढीला
दरवाढीनिमित्त हा उपक्रम चांगला आहे आणि सगळ्यांनी बसने प्रवास करावा आणि वेळेची पण बचत होईल असं मला वाटतं. आपल्याबरोबर तांबारे साहेब आहेत, ज्यांनी स्वतः आज बसनी प्रवास केलेला आहे. साहेब, प्रशासन या दृष्टीनं खूप जास्त उत्सुक आहे, ते लोकांना मदत पण करते, तर तुम्ही लोकांना काय आव्हान करा? मी या निमित्तानं असे आवाहन करू इच्छितो. मी आज विशेषतः सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो की आज मी स्वतः माझ्या निवासस्थानापासून कात्रज चौकापर्यंत म्हणजे आमच्या कात्रज चौकीपर्यंत बसनी प्रवास केलेला आहे. बसमध्ये साधारणतः एक 25 प्रवाशापैकी एक 8-10 प्रवाशांनी मला असं सांगितलं की आम्ही नेहमी आमच्या वाहनाने प्रवास करतो, परंतु आज आम्ही बसनी प्रवास केलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी असं सांगू इच्छितो की अनेक गोष्टींचा विचार केला तर पर्यावरण आहे, पेट्रोलचे वाढते भाव आहेत, अपघात आहेत. पोलिसांच्या दृष्टिकोनातून अपघात हा विषय मोठा असतो, अपघाताचं प्रमाण कमी होईल, पार्किंगची अडचण कमी होईल, या सर्व गोष्टींचा विचार करून आणि शेवटी भाववाढ डिझेल आणि पेट्रोलची याचासुद्धा विचार करून जर सर्वांनी सार्वजनिक व्यवस्था बसचा वापर केला तर त्याचा निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे आणि पोलिसावरचा सुद्धा अपघाताच्या प्रमाणाचा ताण कमी होणार आहे. नक्कीच. म्हणजे तांबारे साहेबांनी हेच दाखवले की त्यांनी स्वतः बसने प्रवास करून त्यांच्या सहकार्यांना नव्हे तर बाकी पुणेकरांनाही एक आदर्श घालून दिला आहे की तुम्ही जर घरातनं बाहेर पडलात आणि बसने प्रवास करायचा तुमचा विचार असेल तर नुसता विचार ठेवू नका, कृती करा. जशी कृती इथं आता बऱ्याच डेपोवर होताना दिसते. नेसवाडिया कॉलेजच्या काही विद्यार्थिनी NCC कॅडेट्स आपल्याबरोबर आहेत, ज्या सकाळपासून या डेपोमध्ये प्रवाशांना मदत करतात. तुमचा सगळा अनुभव कसा? सर, आम्ही आज बसाने प्रवास केलो आहे, तर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला हे मौका दिला आहे की आज आम्ही बसाने प्रवास करू शकतो. तर आमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला झाला आहे. आणि एकूणच ह्या सगळ्या उपक्रमाचं पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करणं याबरोबरीनं विविध राजकीय पक्ष यामुळे एका मंचावर आलेले आहेत. प्रशासन, त्यानंतर PMPML प्रशासन, पालिका प्रशासन, पोलीस, अशा काही NCC सारखे काही स्वयंसेवी संस्था इथे आलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच असंच वातावरण दिवसभर कायम राहणार आहे हे नक्की. कॅमेरामन अमित कीरसह स्वानंद कुलकर्णी, साम मराठी, कात्रज डेपो. कात्रज ते निगडी या वायुदूत बसमधल्या प्रवाशांशी आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी एक बातचीत केली आहे. आपण आता आहोत शंकर महाराज मठाच्या या परिसरात. वायुदूत बस आहे निगडीकडे जाणारी. आपण या बसमध्ये जाऊन बघूयात की नेमकी काय परिस्थिती आहे. निगडीची ही बस आहे वायुदूत. आजच्या खास बस डेसाठी ठराविक स्टॉप्स घेत ही बस निगडीकडे जाणार आहे. या बसमध्ये आपण आता आहोत. आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत, तर त्यांना विचारू की इतर दिवसांचा त्यांचा प्रवासाचा अनुभव आणि आजचा याच्यात काय वेगळेपणा वाटतोय. ताई, तुम्हाला काय वाटतंय आजचा दिवस कसा आहे? त्याप्रमाणे म्हणजे रोज गर्दी असते, खूप गिचमिड वगैरे असते, तर आज काहीच नाही आणि आज लवकरात लवकर बसेस सोडायला लागलेत आणि 2-2 मिनिटाला कात्रज डेपोला आम्ही बघितलं की 2-2 मिनिटाला गाड्या चालू होत्या. त्यामुळे आज आम्हाला एकदम रिलॅक्स आणि मस्त वाटतंय. म्हणजे तेच ह्या जसं म्हटलं तशी ही प्रातिनिधिक आपण जरी प्रतिक्रिया समजली तरी हेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसतं आहे की आजच्या दिवशी ज्या बसेस सोडण्याचा PMPMLनी निर्धार केला होता त्याप्रमाणे बसेस आत्ता वेळेवर येत आहेत आणि कुठल्याही बसस्टॉपवर खोळंबा होत नाही आहे. तर हा जो प्रायोगिक तत्वावर हे जे आज सुरू केलेलं आहे हे जर कायम असं ठेवलं तर तुम्ही कायम बसनं प्रवास कराल? नक्कीच करू, कारण की जर प्रवास आमचा सुखकर होतोय, सोयीस्कर होतोय तर का नाही करणार. आपण विचारूयात की पुरुष प्रवाशांची काय प्रतिक्रिया आहे. हा, रोजचे बसला गर्दी असायची आणि जागाही भेटत नव्हती. आज जसं बसा सोडल्यात ना 2-2 मिनिटाला, तर असं चांगलं वाटतं एकदम. BMTने काही बसा सोडलंय काहीतरी असं वाटत आहे आम्हाला. एकूण या बसचे कंडक्टर मला इकडून येताना दिसत आहेत. काका, जरा थोडं पुढे आला तर तुमच्याशी बोलता येईल. आज या सगळ्या कंडक्टर आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा आज खूप बिझी दिवस असणार आहे. मला सांगा, ही बस जी आहे वायुदूत ही खास आजच्यासाठी आणि काही दिवसांपासून सुरू असलेली आहे, तर कुठले कुठले थांबे घेत? मोजके थांबे महत्त्वाचे काय? मोजके थांबे महत्त्वाचे आहेत तिला. तर लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आपल्याला. आजच्या दिवसाला सगळे लोक आनंदित आहेत. जरा सगळ्यांना बस वेळेवर भेटतात, सगळं आनंदी वातावरण आहे बसमध्ये. पुण्यात सगळ्यात बस प्रवासाचा मी पण पुणेकर असल्यामुळे हा मला अनुभव आलेला आहे की फ्रिक्वेन्सी बरोबरच गर्दीचा प्रश्न खूप जास्त असतो, त्याचा त्रास तुम्हालाही सहन करावा लागतो. तर आज ही जी गर्दी आहे ही प्रत्येक बसला होते, कारण बहुतेकांनी आज बसनी जाण्याचा निर्णय केलेला आहे. तर आजच्या गर्दीत काय वेगळेपणा दिसतो? वेगळेपणा असंच की पॅसेंजर जरा आनंदित आहेत. पुढं सर म्हटलं तरी सरकणार आहेत. पॅसेंजर आम्हाला रिस्पॉन्स देतात, आम्ही पॅसेंजरला रिस्पॉन्स देतो. आनंदी वातावरण आहे. बाकी एकूणच बस प्रवास हा थोडासा कटकटीचा, धावपळीचा, दगदगीचा समजला जातो, पण आज बहुतांशी चित्र आपण या बसमध्ये पाहिलेलं आहे. कंडक्टरपासून प्रवाशांपर्यंतच्या चेहऱ्यावर हसू आहे, त्यामुळे माझ्याही चेहऱ्यावर हसू येणं काही गैर नाही आहे आणि हेच हसू कायम राहावं हीच अपेक्षा व्यक्त करूयात.
कॅमेरामन अमित कीरसह स्वानंद कुलकर्णी, साम मराठी, वायुदूत बस, कात्रज डेपोपासून निगडीपर्यंत.